नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास बीए द्वितीय वर्षासाठी असणारी जी अभ्यास पत्रिका आहे त्यामध्ये काव्यात्मक साहित्य म्हणजे कविता ही आपल्याला अभ्यासासाठी असणारी अभ्यास पत्रिकेमधला एक घटक. काव्य वाङ्मयाचे स्वरूप व विशेष. काव्य वाङ्मयाचं स्वरूप व विशेष आहे त्यामध्ये प्रारंभीची कविता कशा पद्धतीची होती, सुरुवातीला कशा पद्धतीची कविता आली हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रारंभीचा जो कालखंड आहे जवळपास हा अभ्यास पत्रिकेचा जो कार्यकाल आहे, जो आपल्याला आढावा घ्यायचा आहे तो 1800 ते 1920 असा जवळपास 125 वर्षाचा कालखंड आहे. आणि या काळामध्ये अनेक स्थित्यांतरे झालेले आहेत, अनेक बदल झालेले आहेत हे आपल्याला लक्षात येईल. मुळामध्ये 1840 ते 1885 हा जो काळ आहे तो क्रांतीपूर्वचा कालखंड म्हणजे 1800 ते 1885 पर्यंतचा असं म्हणायला हरकत नाही. हा क्रांतीपूर्वीचा कालखंड आहे. आणि 1885 ते 1920 हा आंतरबाह्य क्रांती किंवा अनेक उलाढाली होत गेलेला कार्यकाल हा आहे. म्हणून या काळामध्ये जास्त बदल झाले ते सर्वच गोष्टीमध्ये, सर्व स्तरामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, इंग्रजाविरुद्ध लढ्याविरोधात, देशाबद्दलच्या प्रेरणा, याच बरोबर शिक्षण व्यवस्था, इंग्रज वळणाचं शिक्षण, भारतीय संस्कृतीचं शिक्षण, आपल्या परंपरेला छेद द्यायचा का, असे अनेक प्रश्न आणि कवितेच्या माध्यमातून तर मध्ययुगीन काव्याचा प्रचंड असणारा प्रभाव या काळावर कसा बाजूबाजूला सरत गेलेला आहे आणि कसे बदल होत गेले ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहावी लागेल. आता 1885 पर्यंतचा जो काळ आहे, 1800 ते 1885 पर्यंतचा मराठी कवितेतील अवस्थांतर जे आहे किंवा बदल जे आहेत, स्थित्यांतर जे होत आहेत, मग या काळातील या बदलांना क्रांती म्हणायचं की उत्क्रांती म्हणायचं, नेमकं काय म्हणायचे. पण ती पूर्वतयारी नक्की होती हे आपल्याला म्हणता येईल. खरं पाहिलं तर आधुनिक मराठी कवितेचे कुलगुरू, आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुतांना संबोधल्या जातं. म्हणून 1885 नंतर जी कवितेमध्ये क्रांती झाली ती केशवसुतांनी केली. अध्यात्माचं जोखड फेकून देण्यामध्ये केशवसूत यशस्वी झाले. जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पोरुने टाका, सडत न टाका, सावध ऐका पुढल्या हाका, अशा पद्धतीचं केशवसूत म्हणाले. किंवा तरुणाच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्यामध्ये आपल्या काव्यातून ते यशस्वी झाले. किंवा या परंपरेमध्ये झोपलेला वर्ग जो आहे, अनेक वर्षापासून कुंभकर्णासारखा झोपलेला वर्ग जो आहे, तर तुतारीच्या माध्यमातून त्यांना जाग करण्याचं काम केशवसुतांनी केलेलं आहे. म्हणून त्यांना कवितेचे कुलगुरू किंवा आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून संबोधल्या जातात. या ठिकाणी परत 18व्या शतकावर जवळपास संत, पंत आणि तंत म्हणजे मध्ययुगीन काळातील कवितेचा प्रभाव जाणवतो तो केशवसुतापर्यंत. कमी अधिक प्रमाणामध्ये कविता लिहिल्या गेल्या,
पंडिती वळणाचे काव्य लिहिलं गेलं. ज्या पद्धतीनं पेशवाई मोडीत निघाली, पेशवाई संपली, त्याबरोबर शाहिरी काव्य सुद्धा मोडीत निघालं, तेही बाजूला पडत गेलं. एकदम या सर्व गोष्टी बाजूला पडत न जाता या काळामध्ये भक्ती काव्याची निर्मितीही सुरू होती. पण आख्यानपर काव्य, जशी नाटकं आख्यानपर आली, इंग्रजीमधून भाषांतरित आली, तो स्वतंत्र भाग आपण पाहणार आहोत. पण आख्यानपर काव्य अध्यात्माच्या अनुषंगाने लिहिल्या गेलेली आहेत. अशा वेळेस कोंडीत सापडलेल्या मराठी कवितेला मुक्त करण्याचं जे काम आहे ते आधुनिक कवितेच्या आरंभाचा विचार करताना प्रथम आपल्याला परशुराम पंत तात्या गोडबोले यांचा उल्लेख करावा लागतो. म्हणून आधुनिक कवितेचा आरंभ पाहत असताना परशुराम तात्या गोडबोले यांच्यावर दृष्टिक्षेप टाकावाच लागतो. यामध्ये त्यांनी इंग्रजी राजवटीमध्ये मराठी वाङ्मयाचा पाया घातला आणि त्यांचा कालखंड जो आहे 1799 ते 1874 असा त्यांचा कालखंड. या पंडित कवीमध्ये परशुराम पंत तात्या गोडबोले हे वयाने सर्वात ज्येष्ठ असणारे कवी. पुण्याच्या पाठशाळेमध्ये शिकलेले, परंतु त्यांचं वाङ्मयीन कार्य हे पंडिती कवीच्या परंपरेमध्ये मोडणारे. तात्यांचे वाङ्मयीन कार्य विविध क्षेत्रामध्ये, त्रिविध क्षेत्रामध्ये आहे. प्राचीन कवितेचे ते मर्मज्ञ रसिक होते, जाणकार होते. त्याचबरोबर त्यांनी व्याकरण, कोश, छंदशास्त्र, पाठ्यपुस्तके निर्मिती केली. म्हणजे शाळांसाठी, खाजगी शिक्षणासाठी आणि सरकारी शिक्षणासाठीही त्यांनी पुस्तकं, ग्रंथ आणि साहित्य लिहिले. मुंबई विद्यापीठामधून त्यांचे पुस्तकं अभ्यासाला लागले. याच काळामध्ये दुसरे लेखक करणारे प्रारंभीच्या काळामध्ये भास्कर दामोदर पाळंदे यांचाही उल्लेख करावा लागतो. त्यांनी रत्नमाला हा काव्यसंग्रह लिहिला. त्याबरोबर कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी भक्ती सुधा नावाचा काव्यसंग्रह लिहिला. आता इंग्रजी राज्यक्रांतीपूर्वीची जे प्राचीन मराठी कविता आहे आणि राज्यक्रांती नंतरची अर्वाचीन कविता जी आली, त्यांच्या बाह्य स्वरूपात व अंत स्वरूपामध्ये खूप बदल आपल्याला झालेला दिसून येतो. प्राचीन कवितेत संतांच्या साहित्यापासून ते शाहिरांच्या साहित्यापर्यंत असणारे विषय आपल्याला दिसतात. तर रस, भाषाभिव्यक्ती यांच्यात वारंवार बदल झाला, पण भारतीय संस्कृती हा कवितेचा आत्मा राहिलेला आहे, साहित्याचा आत्मा राहिलेला आहे. अर्वाचीन कवितेची प्रकृती देशी असली तरी तिच्यावर मात्र इंग्रजी वाङ्मयाची छाप, इंग्रजी विचाराची छाप, इंग्रजी कवितेची छाप आपल्याला पडलेला दिसून येते. जवळपास जुने बहुतेक सर्व साहित्य पद्यात्मक स्वरूपामध्ये आहे.
म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जी वाङ्मय झाली ती जवळपास सरकारी प्रेरणेने झालेली आहे. पारितोषिक मिळवण्यासाठी झालेले आहे. म्हणून या नव्या युगातील पंडित कवी संस्कृत व इंग्रजी भाषेमध्ये प्रावीण्य मिळवलेले होते. हे दोन्ही भाषेतील गद्य पद्य ग्रंथ मराठी साहित्यामध्ये भाषांतरित करू लागले. म्हणून नव्या युगातील पंडित कवी संस्कृत व इंग्रजी भाषेमध्ये प्रावीण्य असल्यामुळे त्यांच्या कवितेवर इंग्रजी कवीची छाप होती, इंग्रजी भाषेची छाप होती. यामध्ये कृष्णशास्त्री राजवाडे यांनी परशुराम तात्यांचे अनुकरण केले. परशुराम तात्या गोडबोले व कृष्णशास्त्री यांनी उत्सव प्रकाश, अलंकार विवेक हे दोन काव्य लिहिले. यामध्ये त्यांनी सणांचं वर्णन केलेलं आहे. त्यांची विशेष कामगिरी अलंकार विवेक हे काव्य, साहित्याविषयी संक्षिप्त पुस्तकं त्यांनी दिलेली आहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकर या परंपरेतील, परशुरामपंत गोडबोले व कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या कवितेपेक्षा कृष्णशास्त्री चिपळूणकरांची कविता विशेष रेखीव, रसाळ व रमणीय भाषेमध्ये असणारी आहे. जगन्नाथ पंडिताच्या भामिनी विलासाच्या आधाराने त्यांनी वीरही विलाप हे काव्य रचले. पद्यरत्नावली, विद्याप्रशंस आणि प्रश्नोत्तरे हे त्यांची स्वतंत्र काव्य आहेत, असा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल. प्रारंभीच्या काळामध्ये अजून एक या ठिकाणी उल्लेख करता येईल तो गणेश शास्त्री लेले यांचा. कृष्णशास्त्री राजवाडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा आदर्श समोर ठेवून कृष्णशास्त्री लेले यांनी काव्य लेखन केलं, नवे अनेक प्रकारचं साहित्य लिहिलं. त्यामध्ये रघुवंश, शिवाजी चरित्र, हिंदू लोकांचे सण, गंगा चरित्र, अमरू शतक, कृष्णकुमारी, जानकी परिणय अशा पद्धतीचं त्यांचं साहित्य या ठिकाणी आलेलं आहे. रघुवेश हे उत्तम कलाकृती म्हणून गणल्या जातं. अमरू शतक हे भाषांतरित काव्य आहे, तर कृष्णकुमारी हे ऐतिहासिक काव्य त्यांनी दिलं आणि जानकी परिणय हे भाषांतरित नाटक. पण कृष्णशास्त्री लेले यांनी दक्षिणा प्राईज कमिटीच्या प्रेरणेने साहित्य लिहिलेलं आहे. मानधन मिळवण्यासाठी, अर्थार्जन करण्यासाठी अशा पद्धतीचं. अर्थबोधाच्या दृष्टीने वाचकास मग मागणी तसा पुरवठा या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर पांडुरंग शास्त्री पारखे हे या काळातील कवी. या पंडित परंपरेतील कवीने शर ऋतू वर्णन, कृष्णकुमारी आणि बोधामृत ही 3 काव्ये स्वतंत्र रचलेली आहेत. पांडुरंग शास्त्री पारखे यांची प्रगल्भ रचना काव्य आहे. त्यांच्या काव्यामध्ये पांडित्य, प्राचुर्यता हे वैशिष्ट्य दिसतं, पांडित्य दिसतं. आपल्या काव्यामध्ये त्यांनी तत्सम शब्दांचा वापर केला, विविध अलंकाराचा त्यांनी वापर केला.
याचाच अर्थ पांडित्य वळणाची कविता झाल्यामुळे सर्वसामान्य माणसाला समजण्यासाठी त्यांची कविता जड वाटते. याच काळातील कृषदातार यांनी कुमार संभव हे काव्य लिहिलं. गंगाधर शास्त्री मंगरुळकर यांनी यामिनी विलास हे काव्य लिहिलं. बलवंत कमलाकर माकोडे यांनी रसबोध हे काव्य लिहिलं. त्याचबरोबर याच काळामध्ये विनायक कोंडदेव ओक यांनी पुष्पवाटिका, मोरो गणेश लोंढे यांनी बोधशतक बोधमाला, शिवराम रामकृष्ण निनसुळे यांनी विद्याधन प्रशंसा हे काव्य निर्मिती केली. पण या तिघांच्या काव्य निर्मितीची नीती शिकवणपर कविता, नीती शिकवणपर त्यांच्या या काव्यरचना आहेत हे जाणीवपूर्वक या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागेल. आता यामध्ये पंडिती वळणाची जी कविता आहे, गणपतराव हरिहर पटवर्धन उर्फ बापूसाहेब कुरुंदवाडकर यांचा संस्कृत साहित्याचा गाढा अभ्यास होता. त्यांचं काव्य मोरोपंत वळणाचं आहे. 18व्या शतकामध्ये पंडित मोरोपंत जे आहे त्यांच्या वळणाचं त्यांचं काव्य. गणेश पुराण, भटवंश वर्णन, गंगा वर्णन अशा पद्धतीने त्यांनी काव्य लिहिलेलं आहे. त्यानंतर राजासरटी माधवराव हे राजकीय धुरंधर व समाजसेवक होते. त्यांच्यावर मोरोपंत आणि इंग्रजी काव्याचा प्रचंड प्रभाव आहे. मग कृष्णशास्त्री राजवाडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, गणेश शास्त्री लेले असोत, पांडुरंग शास्त्री पारखे असोत किंवा या परंपरेतील विको ओक, मोगा लोंढे, सिरा निनसुरे, कृषदातार, शास्त्री गंगाधर शास्त्री मंगरुळकर हे जे पंडिती वळणाचे कवी जे आहेत त्या पंडिती परंपरेचे नेमकं कार्य काय होतं, तर आधुनिक कवीच्या सुरुवातीच्या ज्या काही कविता होत्या आरंभीच्या, या पंडिती परंपरेचे कार्य हे की तिने सर्वसाधारण मराठी वाचक वर्गात अभिजात संस्कृत साहित्यातील काव्य नाटकातला नवरसांची जाणीव करून दिली, नवरस त्यांना ओळख करून दिली असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर भक्ती परंपरा, आध्यात्मिक परंपरा व पौराणिक परंपरा या चाकोरीतून त्यांची कविता जात असताना नवीन मार्गही त्यांनी स्वीकारला. हे या कवींच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर बालोपयोगी व शाळांमध्ये उपयोगी पडणाऱ्या मुलांना कथा आणि कविता लेखनाला प्रारंभ या काळामध्ये झाला. श्री गणेशा झाला असं आपल्याला म्हणता येईल. पंडिती कवितेच्या वळणावर काव्य लिहिणाऱ्या या कवींच्या काव्यांचं तिसरं वैशिष्ट्य असं सांगता येईल की पंडित परंपरेतील सर्व कवी संस्कृत भाषा विशारद असल्यामुळे त्यांच्या लेखनाने मराठी भाषेला सुरुवातीपासूनच शुद्ध, सोज्वळ व सुंदर स्वरूप असे प्राप्त झाले. पण यामध्ये एक दोषही होता. तो दोष अनुवादित किंवा आधारित कविता असल्यामुळे त्यामध्ये स्वतःच्या आत्मतेजांचा व स्वप्रत्ययाचा अभाव जाणून येतो. स्वतःची रचना नसल्यामुळे हा अभाव आहे. चौथं वैशिष्ट्य सांगता येईल की या काळामध्ये जवळपास सर्व लेखन हे दक्षिणाप्राईत कमिटीच्या उत्तेजनामुळे झालेलं आहे. इंग्रज कालखंडामध्ये इंग्रजांनी अशा अनेक संस्था उभारल्या आणि अर्थार्जन प्राप्ती
मिळवण्यासाठी बऱ्याच साहित्यिकाने लेखकाने यामध्ये साहित्य लेखन केलेलं आहे. या काळात जे नाटक निर्माण झाले त्यामध्ये नाटकातलं पद म्हणजे काव्य हे मोठ्या प्रमाणामध्ये इथं लिहिण्यात आलेलं आहे, लिहिल्या गेलेलं आहे. म्हणून आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास पाहत असताना सुरुवातीची प्रारंभीची ही कविता अशा पद्धतीची होती, या वळणाची होती, हा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येतो.